नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण स्वीटकॉर्न उपमा बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठा बाउल स्वीटकॉर्न, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, शेंगदाणे, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, नमक, हळद, मोहरी, उडदाची डाळ, तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि लिंबू. आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. मिक्सरमध्ये मी पाणी न टाकता स्वीटकॉर्न वाटून घेतले. पॅन तापले. आपण आता तेल टाकूया. शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे तळून झाले. आपण आता त्यांना काढून घेऊया. एक टेबलस्पून मोहरी टाकूया. मिरची टाकूया. उडदाची डाळ टाकूया. कांदा टाकूया. कढीपत्ता टाकूया. आपण हे चांगलं परतून घेऊया. कांदा परतून झाला. आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया. टोमॅटो टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. आपण आता हे चांगलं परतून घेऊया. आपण आता त्यात स्वीटकॉर्नची पेस्ट टाकूया. आणि हे परतून घेऊया. तर हा स्वीटकॉर्नचा उपमा तयार आहे. आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. शेंगदाणे टाकूया. आपण हा उपमा डिशमध्ये सर्व करूया. मक्याचे आपल्याला अनेक फायदे होतात. लोह जास्त प्रमाणात असते. मक्यामध्ये फायबर्स असते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. हृदयासाठी लाभदायक असते. अतिरिक्त चरबी कमी करते. डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. वात व पित्त विकारावर नियंत्रण राहते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. स्वीटकॉर्नचा उपमा खूप टेस्टी आणि चविष्ट बनला आहे. तुम्हीही ट्राय करा. पण हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला हा गरमागरम स्वीटकॉर्न उपमा खाण्यास तयार आहे. तुम्ही खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवलेला आहे. तुम्हीही बनवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.